आज सकाळी 11:00-11:30च्या दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतल्या फुटीचा जो काही भोपळा फुटायचा होता, तो फुटलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत फूट होते की नाही? किती खासदार जातात? 6 खासदार जातात का 6 पेक्षा कमी आकडा आहे? याचा निर्णय आज सकाळी 11 वाजता व्हीप काढून अरविंद सावंत यांनी संसदेत बोलावलेल्या या पक्षाच्या बैठकीत होईल असं काल मी तुम्हाला सांगितलं होतं. तेच खरं ठरलेलं आहे. आणि काल संध्याकाळपासून जे अंदाज मानले जात होते, की 6 खासदारांची संख्या पूर्ण झालेली नाहीये. अजून काही वेळ यांना लागणार आहे. त्यामुळे 19 जूनला या फुटीचा जो काही निकाल लागायला पाहिजे होता, वर्धापन दिन आहे 19 जून हा शिवसेनेचा, तो लागणार नाहीये. पुढे जाणार आहे ही सगळी प्रक्रिया वगैरे वगैरे. हे ऑपरेशन गद्दार किंवा शिंदेच्या दृष्टीने ऑपरेशन टायगर जे आहे, ते या क्षणाला तरी पूर्ण होणार नाही असं म्हटलं जात होतं. पण या सगळ्या अटकळी ज्या आहेत, त्या संपल्यात आज सकाळी 11च्या मीटिंग नंतर. खासदारांच्या मीटिंग नंतर संजय राऊतांनी जी पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये त्यांची उद्विग्नता, त्यांचा संताप स्पष्ट दिसत होता. म्हणजे सभ्य भाषा तर त्यांनी कालच सोडली होती. त्यांचा जो उद्वेग होता, तो शिवीगाळीतूनच व्यक्त होत होता. आज त्यांनी आम्ही आता मारामारी करणार आहोत, एवढंच सांगायचं बाकी ठेवलं होतं. एकटं गाठणार खासदारांना, त्यांना धमक्या देणार, त्यांना पिटणार, हे सर्व त्यांनी सूचित केलेलं आहे. आजच्या बैठकीला फक्त 3 खासदार हजर होते. मी सांगितल्याप्रमाणे 2 निष्ठावंत, एक अरविंद सावंत, दुसरे अनिल देसाई आणि तिसरे नाशिकचे राजाभाऊ वाजे. हे 3च खासदार हजर राहिले. असं म्हटलं जात होतं, की संजय दिना पाटील हे खासदार जे आहेत, त्यांनी फोन केलेला आहे उद्धव ठाकरेंना आणि संजय राऊतांना किंवा अरविंद सावंतांना आणि असं सांगितलं आहे, की मी येणार आहे बैठकीला. त्यामुळे ते येतील. संजय दिना पाटील जर आले असते या बैठकीला, तर उद्धव ठाकरे यांच्या खासदारांची संख्या 4 झाली असती. मग 5च खासदार फुटीर ठरले असते आणि 5 खासदार फुटू शकत नाहीत, कारण ती संख्या 2/3 होऊ शकत नाही, लक्षात घ्या. पण संजय दिना पाटलांनीही थापा मारत 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 शेवटी फुटीर गटामध्ये जाणंच मंजूर केलेलं आहे. त्यामुळे ते आज सकाळी 11 वाजता आलेले नाहीत, हे लक्षात घ्या. राजाभाऊ वाजे यांनी जी निष्ठा दाखवली तिचं कौतुक करायला पाहिजे. त्यांनाही 50 कोटी रुपये ऑफर झाले होते. ते 100 कोटींची कामं नाशिक मतदारसंघात करून दिली जातील असंही सांगितलं होतं. पण ते उद्धव ठाकरेंची साथ सोडून गेलेले नाहीयेत, हे लक्षात घ्या. सगळ्यात गमतीची गोष्ट ही आहे, की शिंदेच्या गटाने, शिंदेच्या शिवसेनेने, अजूनही शिंदेची शिवसेना ही ओरिजिनल शिवसेना आहे असं मी काही मानत नाही आहे, लक्षात घ्या. उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच ओरिजिनल शिवसेना आहे. ती हायजॅक केली आहे शिंदेनी सत्ताधाऱ्यांच्या मदतीने. हीच वस्तुस्थिती आहे आणि ती कायम राहणार. तर शिंदेच्या शिवसेनेने आज सकाळी उद्धव ठाकरेंवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. अरविंद सावंत यांनी व्हीप काढून 11 वाजता बैठक बोलवली होती. आज सकाळी 10 वाजता लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयामध्ये फुटीर खासदारांचं पत्र देण्यात आलं. बघा, आज सकाळी 10 वाजता 1 तास आधी पत्र देण्यात आलं आणि उद्धव ठाकरेंवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपल्याला काय सांगितलं जात होतं? हा सगळा जो मीडिया आहे तो इतका नादान झालेला आहे, की गेल्या 2 दिवसापासून हे तथाकथित राजकीय वार्ताहर असं सांगतायत, की पत्र दिलेलं आहे, पत्र दिलेलं आहे. अरविंद सावंत आणि संजय राऊत यांनी कालही विचारला होता, जर पत्र दिलं असेल तर त्याची प्रत कुठे आहे? आम्ही व्हीप काढला, त्याची कॉपी सगळ्या मीडियाला दिली. जर या 6 खासदारांनी पत्र दिलं असेल, तर त्याची प्रत त्यांनी मीडियाला द्यायला नको का? मीडियासमोर येऊन सांगायला नको का? गेले 2-3 दिवस हा प्रश्न ते लोक विचारत होते. त्याचं काही उत्तर नव्हतं, कारण आजही 10 वाजता पत्र दिलंय असं सांगितलं जातं, पण त्याची प्रत काही मीडियाला मिळालेली नाहीये. कालपर्यंत 6 खासदारांच्या सह्या झाल्या असं सांगितलं जात होतं. ती प्रतही मिळाली नव्हती. आजही 6 खासदारांच्या सह्या झाल्या असं सांगितलं जातंय.
पण ती प्रतही मीडियाला मिळालेली नाही, हे लक्षात घ्या. बातमी अशी आहे की या फुटीर खासदारांनी जे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिलेलं आहे, ज्याची कॉपी आपल्याकडे नाही, ज्याची कॉपी मीडियाकडे नाही, या 6 खासदारांकडे आहे की नाही आपल्याला माहित नाही. त्यांच्या वतीने श्रीकांत शिंदेनी जर हे पत्र दिलं असेल तर त्यांच्याकडे ही प्रत असू शकते, पण ते जगाला का देत नाहीत माहित नाही. पण काही पत्रकारांनी खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या 6 खासदारांनी जे पत्र दिलंय त्यामध्ये अजब मुद्दा मांडलेला आहे. अजब म्हणजे आतापर्यंत आपण काय ऐकत होतो की उद्धव ठाकरे भेट देत नाहीत, उद्धव ठाकरेंशी कम्युनिकेशन करता येत नाही, त्या जुन्या गोष्टी ज्यामध्ये आता फारसं तथ्य आहे असं मला वाटत नाही, पूर्वी कदाचित असेल. त्यानंतर विरोधी पक्षात राहणं आम्हाला अडचणीचं झालंय. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक झाली, त्यामध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाला, आम्हाला काही फंड्स मिळत नाहीये. स्थानिक निवडणुकांमध्ये म्हणजे महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषदा या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंकडून आम्हाला काही मदत मिळालेली नाहीये. आता मदत या शब्दाचा अर्थ पैसा आहे. उद्धव ठाकरेंनी पैसा पुरवावा, तसं शिंदे पुरवतात. शिंदेना खोके मिळालेले आहेत, उद्धव ठाकरेंना खोके मिळालेले नाहीयेत. तर उद्धव ठाकरेंनी पैसा पुरवावा अशी यांची अपेक्षा होती. असं सगळं छापून येत होतं. 1, 2, 3, 4, 5. मी सकाळी या वृत्तपत्रात छापलं, वाचलं. सकाळी या वृत्तपत्रात छापून आलेलं आहे की 1, 2, 3, 4, 5 अशी कारणं आहेत. म्हणजे बहुतेक सकाळच्या वार्ताहराला समोर बसून यांनी सांगितलं असेल, ही आमची कारणं आहेत. उद्धव ठाकरे भेटत नाहीत, निधी मिळत नाही, अमुक, अमुक, अमुक. पण आज लोकसभा अध्यक्षांना जे पत्र दिलंय, त्यामध्ये जे कारण दिलंय ते सगळ्यात विचित्र आहे. हे फुटीर खासदार असं म्हणतात की उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेपासून दूर जात आहेत आणि ऐकून घ्या, आणि आपला पक्ष, आपली शिवसेना काँग्रेस पक्षामध्ये विलीन करण्याचा त्यांचा हेतू आहे, अशी आम्हाला भीती वाटते. ही भीती कशी काय वाटली बाबा तुम्हाला? उद्धव ठाकरेंनी तुम्हाला सांगितलं का? कोणी सांगितलं का की शिंदेनी ही भीती दाखवली? याविषयी काही खुलासा नाही. तर आता उद्धव ठाकरे काँग्रेस पक्षात आपला पक्ष विलीन करणार असं या खासदारांना का वाटलं? तर त्यासाठी त्यांनी संजय राऊत यांच्या काही विधानांचा आधार घेतलेला आहे. संजय राऊत यांनी शरद पवारांना मध्ये सल्ला दिला होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षात विलीन करा. जे मूळ काँग्रेस पक्षातून आलेले प्रादेशिक पक्ष आहेत ते प्रादेशिक पक्षात विलीन होऊ शकतात असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे असाच सल्ला संजय राऊत हे एक दिवस उद्धव ठाकरेंना देतील आणि काँग्रेस पक्षात विलीन होऊन जातील अशी भीती आम्हाला वाटते. हा अजब युक्तिवाद आहे, अजब युक्तिवाद आहे. म्हणजे अशा कोणत्याही हालचाली नसताना, उद्धव ठाकरे यांनी तसं म्हटलेलं नसताना, संजय राऊत यांनी थेट तसं म्हटलेलं नसताना, संजय राऊत यांनी सल्ला कोणाला दिलेला आहे तर तो शरद पवारांना दिलेला आहे, लक्षात घ्या. या फुटीर खासदारांनी हे कारण पुढे करावं हे आश्चर्यजनक आहेच, पण केविलवाणं सुद्धा आहे, लक्षात घ्या. अत्यंत केविलवाण आहे. अरे तुम्ही सांगा ना, तुम्ही पैशासाठी जाताय. उद्धव ठाकरेंवर चिखलफेक करून झाली आहे 2024 लोकसभेपासून आजपर्यंत. किती दिवस झाले बघा, 2 वर्ष होऊन गेलेली आहेत. या 2 वर्षात तुम्ही किती वेळा उद्धव ठाकरेंना भेटलात, किती बैठका झाल्या, तुम्ही काय मागण्या केल्या, याची काही यादी तुमच्याकडे आहे का, नोट्स तुमच्याकडे आहेत का? काही बोलायचं नाही. कारण असं द्यायचं की आता उद्धव ठाकरे आपली शिवसेना काँग्रेस पक्षात विलीन करणार आहेत. म्हणजे हे जे कारण आहे हे लबाड लोकांच्या डोक्यातूनच येऊ शकतं. हे फुटणारे 6 खासदार आहेत, हे लबाड आहेत. यांना मराठीमध्ये अतिशय चपखल हरामखोर असा शब्द आहे. ज्यांची पक्षाशी वैचारिक निष्ठा नाही, त्यांची आपल्या नेत्याशी वैचारिक निष्ठा नाही, त्यांची मतदारांशी वैचारिक निष्ठा नाही, आणि आता ते काहीही कारण पुढे करून पळून जातायत. पळून जातायत हा शब्द लक्षात घ्या. खोटं कारण देऊन पळून जातायत आणि पळूनच गेले. कारण लोकसभा अध्यक्षांना जर हे 10 वाजता स्वतः भेटले असते तर त्याचा फोटो प्रसिद्ध झाला असता, तिकडे मीडिया आलं असतं. पण हे स्वतः भेटलेले नाही, त्यांनी फक्त पत्र पाठवलेलं आहे, लक्षात घ्या. हे गेले कुठे? हे दिल्लीत पोहोचले होते. कसे पोहोचले आपल्याला माहिती आहे. 2-3 दिवस पेपरमधून येत आहे. चार्टर फ्लाईट, 3-3 चार्टर फ्लाईट करण्यात आली. पुण्याहून, नांदेडहून, नागपूरहून वगैरे वगैरे 3-3 चार्टर फ्लाईट करण्यात आली. या चार्टर फ्लाईटचे पैसे कोण देणार, त्याचे हिशोब काय, यांच्या पाठी ईडी आणि सीबीआय लावली. तो लावू नये म्हणून ते सगळं फुटतायत.
पण लावली तर लक्षात येईल कुठून आले पैसे आणि कोणी दिले पैसे. अमित शहा दिले, फडणवीसांनी दिले की शिंदेनी दिले, हे सगळं स्पष्ट होईल. तर चार्टर्ड फ्लाईट करून हे दिल्लीत आले. आता दिल्लीतून ते जयपूरला गेलेले आहेत आणि जयपूरमधल्या अलिशान हॉटेलमधून ते आता गोरेगावात आज येणार आहेत अशी बातमी आहे. गोरेगावातल्या ज्या हॉटेलमध्ये त्यांना ठेवण्यात येणार आहे असं प्रसिद्ध होत आहे. खरं म्हणजे हे का प्रसिद्ध होत आहे मला कळत नाही. याचं कारण गुप्तच ठेवायचं ना. तुम्हाला तुमच्या 6 फुटीर खासदारांना वाचवायचं असेल तर ही बातमी का दिली जाते? ही बातमी का फोडली जाते? कारण ही बातमी फुटल्यामुळे एक धोका संभवतो की या हॉटेल बाहेर गोरेगावातले शेकडो शिवसैनिक गोळा होतील आणि या खासदारांविरुद्ध निदर्शनं करतील. का शिवसैनिकांची दिशाभूल करण्यासाठी ही बातमी पसरवली जाते? प्रत्यक्ष ज्या हॉटेलचं नाव दिलेलं आहे त्या हॉटेलात ठेवायचं नाही, दुसरीकडे ठेवायचं आणि गनिमी कावा करायचा. असंच शिंदेच्या किंवा श्रीकांत शिंदेच्या डोक्यात चाललंय का? हा खरा प्रश्न आहे. मुद्दा असा आहे की आता हे 6 खासदार गेले असं समजा. माझा काय कायद्यावर आता विश्वास राहिलेला नाही, सुप्रीम कोर्टावर विश्वास राहिलेला नाही, निवडणूक आयोगावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे कायद्याचा कितीही केस काढला तरी निकाल जो आहे तो या 6 फुटीर खासदारांच्या बाजूने लागणार. कारण भाजपची तशी इच्छा आहे, अमित शहाची तशी इच्छा आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे उद्धव ठाकरे जर असा विचार करत असतील सुप्रीम कोर्टात जावं तर माझा असा सल्ला आहे त्यांना, अनाहूत सल्ला आहे की सुप्रीम कोर्टात जाण्यात काहीच अर्थ नाहीये आता. याचं कारण सुप्रीम कोर्ट हे लबाड झालेलं आहे. सुप्रीम कोर्ट हे सत्ताधाऱ्यांच्या खिशात गेलेलं आहे. बहुसंख्य न्यायाधीश हे दिसतंय रोज आपल्याला. तेव्हा तिथे जाऊन डोकेफोड करण्यापेक्षा आणि कपिल सिब्बल किंवा अभिषेक मनु सिंघवी यांचे किस्से गरम करण्यापेक्षा आता पक्षाचा आपण पुढे काय करणार याचा विचार उद्धव ठाकरेंनी केला. मी पूर्वीपासून सांगतो एकच मार्ग आहे महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षापुढे, जनतेचे प्रश्न घेऊन लढणं. रस्त्यावर उतरा. पहिली कसोटी मी काल म्हटलं या खासदारांच्या पुढे आहे. आज काय झालं बघा. आज महाराष्ट्र पोलिसांनी या खासदारांना संरक्षण दिलं, वाय दर्जाची सुरक्षा दिली. का घाबरताय? जाताय ना तुम्ही उद्धव ठाकरेंशी आमचे वैचारिक मतभेद आहेत असं दाखवून. पैसा बिसा सांगायचं नाहीये तुम्हाला की आपल्याला 50 कोटी मिळाले, 100 कोटीची कामांची आश्वासनं मिळाली. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर आरोप करून, खोटे आरोप करून तुम्ही जाताय. तुम्हाला हिंमत असेल तर तुम्ही एकटे दुकटे फिरा ना. पण यांना भीती वाटते की आपण चोरी केलेली आहे, आपल्याला मार बसू शकतो, मतदारसंघात आपली अडचण होऊ शकते. आणि संजय राऊतनी बरोबर नाव दिलं, ऑपरेशन तुडवा. ही शिवसेनेची मूळ संस्कृती आहे, लक्षात घ्या. आणि मतदारांच्या मनात तेच आहे. आपण म्हणतो ना की हिंसेवर आमचा विश्वास नाही, बरोबर आहे ते, म्हणजे तात्विक दृष्ट्या अगदी बरोबर आहे. पण कधी कधी या नालायकांना, या चोरांना, या दरोडेखोरांना हीच भाषा कळते असं मला कधी कधी वाटतं. ऑपरेशन तुडवा. मुद्दा असा आहे, आज महाराष्ट्र सरकारने या 6 फुटीरांना संरक्षण दिलेलं आहे. म्हणजे त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आता पोलिसांची आहे. पोलीस नागरिकांना संरक्षण देणार नाहीत, पोलीस जीव घेणार निरपराध शिक्षकांचा, जसं वेरुळला झालं. पण फुटीर, लबाड, पैसे खाऊ, लाच खाऊ खासदारांना मात्र संरक्षण देणार, हे लक्षात घ्या. तेव्हा ते आता संरक्षण देणार आहे. मुद्दा असा आहे की संजय राऊत आता ऑपरेशन तुडवा कसं करणार आहेत? खरोखर करणार आहेत का फक्त नेहमीप्रमाणे तोंडाची वाफ दवडणार आहेत? माझं असं म्हणणं आहे, जे त्यांना शरद पवारांनी आज फोनवर बोलताना सुचवलं ते झालं पाहिजे. अजूनही लोकशाही मार्गानं यांना जाब विचारता येईल, यांना घेराव घालता येतील, यांच्या घरासमोर निदर्शनं करता येतील. शरद पवार जे म्हणाले, यांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेऊ आणि सांगू लोकांना की यांनी तुम्हाला फसवलेलं आहे. मतदान यांना मिळालं होतं मशाल या निशाणीवर. मतदान उद्धव ठाकरेंच्या पक्षाला झालं होतं. त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा होता. त्यामुळे त्या पक्षाचे लोकही यात सामील होऊ शकतात. प्रत्येक खासदाराला मतदारसंघात अनेक सभा घेऊन जाब विचारला पाहिजे, हा लोकशाही मार्ग आहे. घेराव घातला पाहिजे, हा लोकशाही मार्ग आहे. ऑपरेशन तुडवापेक्षा ऑपरेशन जाब द्या असं म्हणा संजय राऊत. ऑपरेशन जाब द्या. कारण असं आहे की तुम्ही आता शांत बसलात, उद्धव ठाकरेंनी नेहमीप्रमाणे मवाळपणा दाखवला, तर ही फूट वाढतच जाणार आहे, हे लक्षात ठेवा. मी सांगतो कशी वाढत जाणार आहे. आता संजय राऊतांचे खासदार नरेश म्हस्के असं म्हणतायत
की उरलेले 3 खासदारही फुटतील. ते धमक्यात नुसत्या, धमक्या वातावरण तयार करण्याचा काही अर्थ नाही. त्यानंतर आमदार फुटतील, 20 पैकी 16 आमदार फुटतील, असंही कृपाल तुमाने म्हणतायत. आणि आता सांगायला लागले की तुमचे जे 65 नगरसेवक निवडून आलेले आहेत महापालिकेमध्ये, मुंबई महापालिकेमध्ये, त्यापैकी एक मोठा गट तुटेल. आता यांची नजर उद्धव ठाकरेंच्या आमदारांवर आणि नगरसेवकांवर आहे. यांना जी खावखाव लागली आहे ना, हा जो भस्म्या रोग आहे, सगळ्या सत्तेचा भस्म्या रोग, तो भाजपलाही झालाय, तो शिंदेनाही झालाय, हे लक्षात घ्या. आणि केवळ एवढ्यावर ते थांबणार नाही. मी तुम्हाला गेले 2 दिवस सांगतोय, यांना लोकसभेमध्ये 2/3 बहुमत पाहिजे. आज लोकसभेमध्ये 540 खासदार आहेत. 2/3 बहुमत म्हणजे 360. यांना 360चा आकडा गाठायचा आहे. यांच्याकडे 293 खासदार आहेत. 20 खासदार त्यांना तृणमूलचे मिळाले, म्हणजे झाले 213. 7 खासदार आता शिवसेनेचे मिळाले, 320 झाली. 293 अधिक 20 बरोबर 313 अधिक 7 320. 320 खासदार झालेले आहेत. आता 60 करायला 40 पाहिजेत. आता हे पुढचं काय करतायत बघा. आता महाराष्ट्राकडे त्यांचं लक्ष नाही जाणार. आमदार आणि नगरसेवक आता लगेच फुटणार नाहीत, काही काळ लागेल त्याला. पण आता ते समाजवादी पक्ष फोडायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. समाजवादी पक्षाचे 25 ते 30 खासदार फुटतील, असं भाजपचे एक नेते, मंत्री, उपमुख्यमंत्री ओमप्रकाश राजभर यांनी काल जाहीर केलेलं आहे. ओमप्रकाश राजभर ही पुढी सोडतायत. कदाचित 25 खासदार फुटणारही नसतील, आज 10 खासदार फुटणार असतील. पण जे महाराष्ट्रात केलं की 6 खासदार फुटत नसताना 6 फुटणार असा प्रचार चालू केला, तसाच समाजवादी पक्षाबाबत प्रचार चालू केलेला आहे. कारण समाजवादी पक्षाचे जर 25 ते 30 फुटले तर 320 अधिक 30 360 होऊ शकतात, 350 होऊ शकतात. आणि 10 खासदार इकडून तिकडून येऊ शकतात. अपक्षांनाही हे खरेदी करू शकतात, छोट्या पक्षांनाही खरेदी करू शकतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे आता यांचा डोळा हा समाजवादी पक्षावर आहे, हे अजिबात विसरू नका. मुद्दा असा आहे की 2 मुद्दे आहेत, शेवटी सांगतो आणि संपवतो. पहिला मुद्दा असा की भारतीय जनता पक्ष हे करतंय, याचा अर्थ देशात एकपक्षीय हुकुमशाही येणार आहे. सर्व विरोधी पक्षांना साफ करणार आहे ते. आज शिंदेना गंमत वाटते, शिंदेना वाटते आपण अमित शहाना खुश केलाय. पण लिहून घ्या, 2026 आहे, 3 वर्षात, येत्या 3 वर्षात हे शिंदेनाही साफ करतील. जे आज उद्धव ठाकरेंचं होत आहे, त्यांचे लोक फुटत आहेत, ते 29 पर्यंत शिंदेचं होणार आहे. 100% भाजप ही भाजपची घोषणा आहे. 2029ला भाजपला एकट्याच्या जीवावर लोकसभा लढवायची आहे आणि विधानसभा सुद्धा लढवायची आहे. त्यामुळे शिंदेचं खच्चीकरण करणं हा त्यांचा अंतिम हेतू आहे. आणि आज शिंदेना मजा आली, आज जरी अमित शहाना ते लोणी लावत असले तरी सुद्धा 3 वर्षात त्यांनाही खतम करण्यात येणार आहे, हे विसरू नका. तेव्हा एकपक्षीय हुकुमशाहीकडे या देशाची वाटचाल सुरू झालेली आहे. देशातल्या सर्व विरोधी पक्षांनी शेवटचा उपाय म्हणून राहुल गांधी जे म्हणतात, रेझिस्टन्स केला पाहिजे, प्रतिकार केला पाहिजे, या अन्यायाला विरोध केला पाहिजे, हे लक्षात घ्या. तो कसा करणारा त्यांच्यावर आहे. आपण जिवंत राहायचं की या एकपक्षीय हुकुमशाहीच्या वरवांट्याखाली मरायचं, हे त्यांनी ठरवायचं. जनतेचा पाठिंबा कसा मिळवायचा यासाठी त्यांना एकत्र येऊन काहीतरी योजना आखावी लागेल. नुसत्याच घोषणा करून चालणार नाही, आम्ही रेझिस्टन्स करतोय, आम्ही रेझिस्टन्स पार्टी आहोत. तुम्ही रेझिस्टन्स पार्टी असाल तर रस्त्यावर उतरा आणि करा, या एकपक्षीय हुकुमशाहीला विरोध करा. इराणमध्ये परवाच्या आपल्या इंडिया आघाडी समोरच्या भाषणात राहुल गांधींनी इराणचा उल्लेख केला. इराणमधल्या हुकुमशाहीला विरोध करणाऱ्या हजारो नागरिकांचा बळी गेलेला आहे. भारतातही ती वेळ येऊ शकते, पण आपण अशा प्रकारे दमन झालं की तरी लढणार की नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा हा पक्षांतर विरोधी कायद्याबाबत. पक्षांतर विरोधी कायदा 1985 साली झाला, राजीव गांधींनी आणला. 1/3ची अट होती, 1/3 खासदार आमदार फुटून निघाले पाहिजे. त्यामुळे घाऊक पक्षांतर होईल असं मधुलिमेंचं म्हणणं होतं. बाकी सगळे बाजूचे होते. मधुलिमे सांगत होते घाऊक पक्षांतर होईल, तेच झालं. त्यामुळे 2003ला ह्या कायद्यात सुधारणा करण्यात आली. 1/3चा नियम काढून 2/3चा नियम आणण्यात आला. आणि जो 2/3चा गट बाहेर पडेल एखाद्या पक्षातून, त्याने विलीन व्हायला पाहिजे. तो मूळ पक्ष असला पाहिजे, त्याने विलीन व्हायला पाहिजे,
अशी सुधारणा करण्यात आली. पण हेही आता पुरेसं नाही. पुन्हा एकदा जेव्हा मोदी सरकार हे करणार नाही, त्यांच्या सोयीचं नाही. जेव्हा मोदी सरकार जाईल, तेव्हा नव्या सरकारवर हा दबाव आणला पाहिजे, की हा जो अँटी डिफेक्शन लॉ आहे, पक्षांतर विरोधी कायदा आहे, पक्षांतर बंदी कायदा आहे, या कायद्यामध्ये सुधारणा करा आणि जो गट फुटून बाहेर निघेल, 2/3 असेल, 1/3 असेल, संपूर्ण पक्ष असेल, व्हॉटेव्हर, त्या गटाने, खासदारांनी राजीनामे द्यायला पाहिजेत. ही सुधारणा पक्षांतर विरोधी कायद्यात झाली पाहिजे. कारण जर राजीनामे द्यावे लागले, तर या खासदारांची राजकीय बाजारातली किंमत शून्य होते, हे लक्षात घ्या. पण ही सुधारणा अँटी डिफेक्शन लॉ मध्ये कधी होणार आपल्याला माहित नाही. तोपर्यंत जनतेने या फुटलेल्या खासदारांवर दबाव आणून त्यांचे राजीनामे मागायला पाहिजेत. तुम्ही ज्या निशाणीवर निवडून गेलात, त्या निशाणीशी तुम्ही गद्दारी केलेली आहे. तुम्ही राजीनामे द्या म्हणून या खासदारांना घेराव घातला पाहिजे. जनतेच्या दबावामुळेच हे खासदार वटणीवर येऊ शकतात, हे लक्षात घ्या. दोस्त हो, ठाकरे घराणं हे महाराष्ट्राला फसवणारं नसून महाराष्ट्र धर्म वाचवणारं घराणं आहे. ठाकरे घराण्याचा मोठा इतिहास आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून अगदी बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंतचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आज सक्षम नेतृत्व असताना, महाराष्ट्र धर्माची या नेतृत्वाला जाण असताना सुद्धा हे नेते मात्र फक्त आणि फक्त केवळ एका गोष्टीमुळे मागे पडलेले आहेत, ते म्हणजे हे घर सोडायला तयार नाहीत. अन्यथा आज मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते. परंतु हे आता त्यांनाच कळायला मार्ग नाही. यावरून त्यांच्यावर अनेकदा टीका झालेली आहे. त्यांना याबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, तरीसुद्धा हे घर सोडायला तयार नाहीत. वर्क फ्रॉम होम हे त्यांना अत्यंत महागात पडलेलं आहे. आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत. अशा प्रसंगी सुद्धा यांनी मैदानामध्ये उतरून आंदोलन करायला हवं आणि विरोधी पक्ष म्हणून स्वतःची जिम्मेदारी पार पाडायला हवी. याचं भान यांना कधी येणार हा सुद्धा प्रश्न काही जण विचारत आहेत. आणि आपण जरी ठाकरे घराण्यावर प्रेम करणार असलो तरी सुद्धा आपलं चॅनल हे निष्पक्ष आहे. आपण जे शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, बेरोजगार आहेत, त्यांची बाजू मांडणं हा आपला प्राधान्यक्रम आहे. आणि खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणणं आपलं कर्तव्य आहे. याचा विचार ठाकरे यांनी करावा. आपलं मत नक्की कळवा.